श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 9. शंकररावांना आरोग्य प्राप्ती. ब्रह्मसंबंधाने ग्रस्त शंकररावांनी अक्कलकोटला आल्यानंतर स्वामींची भव्य दिव्य मूर्ती आणि भक्तांची प्रचंड गर्दी पाहून ते भावविभोर झाले. धर्म जात पंथ भेदाभेद बाजूला सारून श्री प्रत्येकाचे कल्याण करतात हे प्रत्यक्ष पाहून आपणही दुःखमुक्त होऊ अशी त्यांना खात्री पटली. स्वामींच्या निकट सेवेत असलेल्या सुंदराबाईंना त्यांनी आपली व्यथा स्वामींच्या चरणी कथन करण्याची विनंती केली. लोभी सुंदराबाईंनी 2000 रुपयांची मागणी केली. शंकरराव 10,000 देण्यास तयार झाले असता सुंदराबाईंनी त्यांच्याकडून तसा संकल्प करून घेतला. सुंदराबाईंनी शंकररावांची व्यथा श्रींना सांगताच श्री थेट यवनांच्या स्मशानभूमीत येऊन एका नवीन कबरीत जाऊन झोपले. श्रींची ही कृती पाहून सेवेकऱ्यांनी शंकररावास भक्तवत्सल श्रींनी तुमचे मरण टाळले आहे असे सांगताच शंकररावांच्या आनंदास पारावार राहिला नाही. श्रींची कृपा झाल्यावर शंकरराव ब्रह्मसंबंध मुक्त होऊन अक्कलकोटी आल्यानंतर 10,000 रुपयांचे काय करायचे असे श्रींना विचारताच श्रींनी गावाबाहेरील मारुती मंदिरात चुना मातीचा मठ बांधण्याची आज्ञा केली. या अध्यायात अशक्यही शक्य करतील स्वामी या वचनाची अनुभूती तर आलीच, पण सुंदर मठाच्या रूपात शंकररावांचे दातृत्व आणि श्रींचे श्रेष्ठत्व अजरामर झाले.